Dear student, in the last lecture we have seen various organ system, then we have seen external respiration. In it we have seen inhalation, exhalation, internal respiration, cellular respiration. मागचा जो काही तास जो आहे तर त्या मागच्या तासामध्ये आपण विविध अशा प्रकारच्या असणारी काही इंद्रिय संस्था जी आहेत तर ते इंद्रिय संस्था त्या ठिकाणी पाहिल्यात. त्याच्यानंतर श्वसनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी चालताना दिसते. त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी इनहेलेशन, ज्याला त्या ठिकाणी आपण बाह्य श्वसन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर एक्सहेलेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी काय होतंय उच्छ्वास त्या ठिकाणी आतमध्ये घेतो. ही त्या ठिकाणी एक्स्टर्नल रेस्पिरेशन मधले टप्पे त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे आंतरश्वसन किंवा अंतश्वसन त्या ठिकाणी म्हटलेले. आणि तिसरा टप्पा आपण त्या ठिकाणी पाहिला होता की सेल्युलर रेस्पिरेशन. त्याच्यानंतर पुढे पहा की कॅन यू टेल म्हटलेले, तुम्ही सांगू शकाल काय विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टीम. मागेच आपण त्या ठिकाणी पाहिले की त्या ठिकाणी असताना जे काही श्वसन संस्था ज्या आहेत तर त्या श्वसन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश त्या ठिकाणी होताना असतो. सहज आपल्या लक्षात येत नसते की नोज आहे, फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, ट्रॅचिया आहे किंवा विंड पाईप आहे. म्हणजे आपलं नाक आहे, ग्रसनी आहे, स्वरयंत्र आहे, त्याच्यानंतर श्वासनलिका आहे, फुफ्फुस आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅचिया or windpipe, lungs containing the alveoli are the organs that forms respiratory system. आणि या सर्वांची मिळून आपल्याला त्या ठिकाणी श्वसन संस्था जी आहे तर ती श्वसन संस्था त्या ठिकाणी तयार होताना दिसते. द एअर कम्स इन द बॉडी थ्रू द नस्ट्रिल्स ॲज वेल ॲज ऑल्सो थ्रू द माउथ. आपल्याला माहिती आहे की आपलं असणारे जे काही बॉडी जे आहे, शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये ह्या जे काही नस्ट्रिल 2 असणाऱ्या ज्या काही नस्ट्रिल जे आहेत, नाकपुड्या ज्या आहेत तर त्या नाकपुड्यांमार्फत तर हवा येताना दिसते, परंतु तोंड जे आहे तर त्या तोंडामार्फत सुद्धा काय येताना दिसते, हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी आतमध्ये येताना दिसते. सेकंड क्वेश्चन पहा, वन शुड नॉट टॉक व्हाईल इटिंग, व्हाय इट इज सो. जेवताना बोलू नये असं का. काय सांगता येईल की ओरल पॅसेज as well as nasal passage both open into the pharynx. आपल्या लक्षात येत नाही हा तोंडामधला मार्ग किंवा नाकामधला मार्ग जो आहे तर तो काय होता नसते या ठिकाणी असताना ते काही फॅरिंग्स जे आहे तर त्या फॅरिंग्समध्ये दोन्ही त्या ठिकाणी ओपन होता नसतात. म्हणजे नाकावाटे असणारा जो काही मार्ग जी हवा आतमध्ये जाताना असते किंवा तोंडावाटे जो काही भाग त्या ठिकाणी आतमध्ये जाताना असते दोन्हीच्या दोन्ही काय होता नसतात फॅरिंग्स जे आहेत तर त्या फॅरिंग्समध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसतात उतरतानाच, ज्याला आपण त्या ठिकाणी ग्रसनी त्या ठिकाणी म्हटलेले तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते ओपन होतं. आणि फ्रॉम दिस रिजन द इसोफेगस दॅट इज फूड पाईप. इसोफेगस म्हणजे अन्न नलिका ज्याला आपण म्हणताना दिसतो, ॲज वेल ॲज ट्रॅचिया ज्याला आपण त्या ठिकाणी विंड पाईप म्हणताना दिसतो, श्वास नलिका स्टार्ट्स. आणि म्हणजेच त्या ठिकाणी अशा प्रकारचा भाग की ज्या भागामध्ये काय होताना दिसते इसोफेगस म्हणजे अन्न नलिका आणि असणारे काही श्वास नलिका त्या ठिकाणी काय होताना दिसते त्या फॅरिंग्स पासूनच त्या ठिकाणी स्टार्ट होताना दिसते. ॲट द बिगिनिंग ऑफ दिस टू ट्यूब्स देर इज ए फ्लॅप कॉल्ड द इपिग्लॉटिस. आणि त्या ठिकाणी एक झडप जी आहे तर त्या ठिकाणी 2 नलिका त्या ठिकाणी असतात सुरुवातीलाच आणि त्याच्यावर एक फ्लॅप टाईप म्हणजे या ठिकाणी झडपेसारखे त्या ठिकाणी भाग असतो तर त्याला त्या ठिकाणी इपिग्लॉटिस त्या ठिकाणी म्हटलेले. When we are swallowing the food, the morsel of the food enters into the esophagus. म्हणजे ज्या वेळेला आपण असणारे जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी गिळतो किंवा तो असणारा जो काही घास जो आहे तर तो घास ज्या वेळेला अन्न नलिकेमध्ये जातो ॲट दॅट टाइम इपिग्लॉटिस कव्हर द ट्रॅचिया. तर त्याच वेळेला जे काही श्वास नलिका आहे तर त्या श्वास नलिकेवरती झडप जी आहे तर ती झडप त्या ठिकाणी बंद होताना दिसते किंवा ती झडप त्या ठिकाणी बंद राहताना दिसते. आणि रेस्ट द टाइम द पॅसेज ऑफ द स्ट्रॅचिया इज ओपन. आणि ज्या वेळेला आपल्याला हवा आतमध्ये घ्यायची तर त्या वेळेला असताना जे काय अन्न नलिका जी आहे तर त्या अन्न नलिकेवरची झडप जी आहे तर ती झडप त्या ठिकाणी बंद राहताना दिसते. इफ वी टॉक व्हाईल इटिंग द इपिग्लॉटिस मे शेक अँड ओपन फोर्सिंग द फूड इन टू द ट्रॅचिया. मात्र जेवत असताना जर आपण त्या ठिकाणी बोलत जर राहिलं तर त्या इपिग्लॉटिस म्हणजे त्या ठिकाणी ते असताना जे काही झडप जी आहे तर ती झडप त्या ठिकाणी हलू शकते
आणि असं जर झालं तर अन्न जे आहे तर ते अन्न काय होतं असते, श्वासनलिका जे आहे तर त्या श्वासनलिकेमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि इन सच सिच्युएशन वी इमिजिएट अँड इनव्हॉलंटरी स्टार्ट कपिंग टू थ्रो आउट द फूड पार्टिकल्स. आणि अशा वेळेला आपल्याला ठसका लागताना दिसतो. आणि ठसका जर लागला तर आपलं काय होतं असते, जे काही खाल्लेलं जे काही अन्न जे आहे तर त्या अन्नाचे कण काय होताना दिसतात, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतात. आणि देअरफॉर वन शुड नॉट टॉक व्हाईल इटिंग. आणि म्हणून जेवताना त्या ठिकाणी बोलू नये असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. आता पुढे रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे श्वसन संस्था जी आहे तर ती श्वसन संस्था तिची असणारी काही रचना आणि कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पहिला त्या ठिकाणी असणारा जे काही रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे तर तिच्यामधला पहिला असणारा जो काही ऑर्गन्स जो आहे तर तो आपल्याला दिलेला नोज, जो प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती. पहा, रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन्स बिगिन्स विथ द नोज. आपल्याला माहिती आहे की श्वसन क्रिया जी आहे तर ती श्वसन क्रियेची आणि श्वसन संस्थेची असणारी काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात काय होते, नाक जे आहे तर त्या नाकापासून त्या ठिकाणी होताना दिसते. एअर इज फिल्टर विथ द हेल्प ऑफ द एअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. आपल्याला माहिती आहे की नाक जे आहे तर त्या नाकाच्या आतमध्ये केस आहेत आणि त्या केसांच्या आतमध्ये असणारा जो काही चिकट पदार्थ जो आहे तर त्या चिकट पदार्थाच्या साह्यानं आतमध्ये जाणारे जे काही हवा जे आहे तर ते हवा काही केलं ते गाळून त्या ठिकाणी आतमध्ये घेतली जाते. या ठिकाणी नासल कॅव्हिटी म्हटलेली, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते, नाकामधली असणारी काही पोकळी, ज्याला आपण नाकपुड्या त्या ठिकाणी म्हणताना दिसतो मराठीमध्ये. पुढे त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले फॅरिंग्स. मगाशी आपण पाहिले फॅरिंग्स, ज्याला आपण त्या ठिकाणी घसा जो आहे तर त्या घशाचा भाग या ठिकाणी दाखवलेला. पहा, फॅरिंग्स ज्याला आपण त्या ठिकाणी घसा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पाहता काय झाले की फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन टू द फॅरिंग्स. मग अशी आपण पाहिलं की नाक जे आहे तर त्या नाकावाटे घेतलेली हवा आणि तोंडावाटे आतमध्ये घेतलेले जे काही अन्न जे आहे तर हे दोन्हीच्या दोन्ही म्हणजे घशापासून अन्ननलिका आणि असणारे जे काही श्वासनलिका जे आहे तर त्या दोघांची असणारी जे काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी होताना असते. विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. म्हणजे श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते, पुढे त्या ठिकाणी असते. देर इज द लीड ॲट द बिगिनिंग ऑफ द विंड पाईप. हे मगाशी आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही अन्ननलिका जे आहे तर त्या अन्ननलिकेमध्ये अन्न जात असताना श्वासनलिका जे आहे तर त्या श्वासनलिका काय सांगितले की देर इज द लीड ॲट द बिगिनिंग ऑफ द विंड पाईप. पुन्हा एकदा पहा की देर इज ए लीड ॲट द बिगिनिंग ऑफ द विंड पाईप. म्हणजे सर्वसाधारणपणे श्वासनलिका जे आहे तर त्या श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला एक लीड म्हणजे झाकण जे आहे तर ते झाकण त्या ठिकाणी असतं, ज्याला आपण त्या ठिकाणी झडप त्या ठिकाणी म्हणू शकतो. धिस लीड क्लोजेस द विंड पाईप ड्युरिंग द पासिंग ऑफ द फूड इन टू द फूड पाईप अँड देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ द फूड पार्टिकल इन टू द विंड पाईप. हे असणारे जे काही झाकण जे आहेत किंवा झडप त्याला आपण म्हणू, तर ही झडप काय करताना असते, अन्न नलिकेमध्ये अन्न जात असताना हे जे असणारे जे काही झाकण जे आहेत तर त्या झाकणामुळे श्वसन नलिका जी आहे तर ती श्वसन नलिका त्या ठिकाणी झाकली जाते आणि त्यामुळं श्वास नलिकेमध्ये बहुधा अन्नाचे कण जे आहेत तर त्या अन्नाचे कण त्या ठिकाणी शिरत नाही. अदरवाईज विंड पाईप रिमेन्स ओपन. इतर वेळेला मात्र काय होताना दिसते, श्वासनलिका त्या ठिकाणी उघडी राहताना दिसते आणि हेन्स एअर पासेस थ्रू फॅरिंग्स इन टू द विंड पाईप. आणि अशा पद्धतीने आपला असणारे जे काही फॅरिंग्स घसा जो आहे तर त्या घशामधून असणारे जे काही हवा जी आहे तर ती हवा काय होताना दिसते, श्वासनलिका जी आहे तर त्या श्वासनलिका ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी या ठिकाणी ब्रॉन्चिलिस जे आहेत तर ती श्वासनलिकेमध्ये ती हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी येताना दिसते की ज्याला आपण त्या ठिकाणी स्ट्रॅचिया जे आहे, स्ट्रॅचिया म्हणजे श्वासनलिका त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाताना दिसते. त्या ठिकाणी ऑर्गन्स जे आहे तर ते ऑर्गन्स एकदा आपण त्या ठिकाणी पहा म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात येईल की नेमकं काय कोणकोणते अवयव त्या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी आपल्याला नाक जे आहे तर ते नाक प्रत्येकाला त्या ठिकाणी ओळख येते. नासल कॅव्हिटी ज्याला आपण त्या ठिकाणी नाकाचे पोकळे त्या ठिकाणी म्हणतो.
त्याच्यानंतर फॅरिंग्स, ज्याला आपण त्या ठिकाणी घसा त्या ठिकाणी म्हणतात. लॅरिंग्स, ज्याच्यामधून आपला आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी बाहेर येताना असतो, तर त्याला म्हटलेले लॅरिंग्स किंवा मराठीमध्ये त्याला स्वर यंत्र त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ट्रॅचिया, ज्याला आपण त्या ठिकाणी श्वासनलिका म्हणताना असतो. त्याच्यानंतर ही जी काही दोन असणारे जे काही फुफ्फुस जे आहे तर ती फुफ्फुस त्या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतर खालच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला डायफ्राम, ज्याला आपण त्या ठिकाणी श्वासपटल त्या ठिकाणी म्हणताना असतो. त्याच्यानंतर ॲल्व्हिली, ज्याला आपण त्या ठिकाणी वायुकोश त्या ठिकाणी म्हणताना असतो. आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे की ब्रॉन्चिलस, ज्याला आपण त्या ठिकाणी वायुकोश त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचे असणारे काही भाग जे आहेत तर ते भाग आपल्याला श्वसन संस्थेचे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना असतात. त्याच्यानंतर पहा दुसरं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले फॅरिंग झाल्यानंतर आपल्याला पाहिजे विंड पाईप, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय श्वासनलिका, किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी ट्रॅचिया जे आहे तर ती स्ट्रॅचिया त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं श्वासनलिका. पुढे पाहता विंड पाईप. विंड पाईप इज स्वेलन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स. आपल्या शरीराची रचना पहा, आपण आपला स्वतःच त्या ठिकाणी विंड पाईप पहा की श्वासनलिकेची सुरुवात जी आहे तर त्या सुरुवातीचा जो काही भाग जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्वर यंत्र असतं, याला आपण कंठ म्हणताना दिसतो, तर तो त्या ठिकाणी फुगलेला असतो. म्हणजे श्वासनलिकेचा सुरुवातीचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग स्वर यंत्रामुळे काय झालेले स्वेलन, फुगलेला त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात नाही. विंड पाईप बाय फ्युरकेट्स इन द थॉरॅक्स. आणि हा जो काही असणारा जो काही फुगलेला जो काही भाग जो आहे म्हणजे छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे जे आहेत काय म्हटलेले बाय फ्युरकेट्स. बाय फ्युरकेट्स म्हणजे फाटे किती आहेत तर दोन आहेत आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी बाय फ्युरकेट्स म्हटलेले. म्हणजे जी काही श्वासनलिका जी आहे तर त्या श्वासनलिकेला छातीमध्ये जात असताना दोन फाटे जे आहेत तर ते दोन फाटे त्या ठिकाणी फुटले. आता कसे दोन फाटे फुटलेले तर हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नाही. पहा या ठिकाणी हा जो काही पांढरा अशा प्रकारचा जो काही भाग जो आहे तर त्या ठिकाणी इथे एक फाटा त्या ठिकाणी फुटलेला दिसतोय आणि या बाजूला एक फाटा जो आहे तर तो फाटा त्या ठिकाणी फुटलेला आपल्याला त्या ठिकाणी. जे अशा पद्धतीने छातीच्या आतमध्ये जात असताना तो असताना जो काही विंड पाईप जो आहे तर त्या विंड पाईपला त्या ठिकाणी दोन असणारे जे काही फाटे जे आहेत तर ते फाटे त्या ठिकाणी आपल्याला फुटलेले दिसतात. वन ब्रँच एंटर द राईट लंग अँड द अदर इन टू द लेफ्ट. म्हणजे एक असणारा जो काही फाटा जो आहे तर ते उजव्या फुफ्फुसामध्ये जाताना दिसतो, तर दुसरा असणारा जो काही फाटा जो आहे तर तो काय जाताना दिसतो डावा असणारा जे काही फुफ्फुस जे आहे तर त्या डाव्या फुफ्फुसामध्ये जातो. हा पांढरा भाग आपल्या लक्षात येत नसते की एक ह्या डाव्या फुफ्फुसामध्ये गेले. हा दुसरा पांढरा भाग काय करता नसते उजवा असणारे जे काही फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसामध्ये त्या ठिकाणी तो आपल्याला गेलेला आढळून येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे चौथा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे लंग्स, ज्याला आपण त्या ठिकाणी फुफ्फुस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ए लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ द हार्ट इन द थॉरॅक कॅव्हिटी. आपल्या लक्षात येत नसते की छातीची असताना जी काही पोकळी जी आहे तर त्या छातीच्या पोकळीत हृदयाची असणारी जी काही डावी आणि उजव्या बाजूस प्रत्येकी एक एक अशा प्रकारचं फुफ्फुस जे आहे तर ते फुफ्फुस त्या ठिकाणी असतं. मॅक्झिमम एरिया ऑफ द थॉरॅक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय द लंग अँड दे कव्हर द मॅक्झिमम पार्ट ऑफ द हार्ट. छातीचा पोकळीचा असणारा जो काही बराचसा असणारा जो काही भाग जो आहे त्याला आपण त्या ठिकाणी थॉरॅक कॅव्हिटी म्हटलेले. म्हणजे छातीच्या पोकळीचा बराचसा भाग काय काय सांगितलं आपल्याला फुफ्फुसाने व्यापलेला असून हृदयाचा बराचसा भाग किंवा बराचसा पृष्ठभाग हे जे काही फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसांमुळे त्या ठिकाणी तो झाकलेला आहे. इच लंग हॅज द डबल लेअर्ड कव्हरिंग. प्रत्येक असणारे जे काही फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसावर डबल म्हणजे दुपदरी अशा प्रकारचं आवरण त्या ठिकाणी असतं. इट इज कॉल्ड ॲज द प्लुरा. काय म्हटलेले त्याला त्या ठिकाणी प्लुरा म्हणजे त्या ठिकाणी फुफ्फुसावरण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. लंग्स आर इलॅस्टिक लाईक ए स्पंज. हे जे काही फुफ्फुस जे आहेत तर ती फुफ्फुस जसं स्पंज आपण दाबलं की ती दाबताना दिसतंय आणि तशाच पद्धतीने ही फुफ्फुस जे आहे तर ती फुफ्फुस स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक त्या ठिकाणी असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज ॲव्हिली. ही जी काय असणारे जे काही फुफ्फुस जे आहेत
तर त्या फुफ्फुसांमध्ये या ठिकाणी आकृतीमध्ये पहा छोटी छोटी अशा प्रकारचे आपल्याला जे काही कप्पे जे आहेत तर ते कप्पे याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतात. त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले ॲव्हिली किंवा त्यालाच त्या ठिकाणी आपण वायुकोश जे आहे तर ते वायुकोश त्या ठिकाणी म्हटलेले आहे. पुढे रिच नेटवर्क्स ऑफ कॅपिलरी इज प्रेझेंट अराउंड इच ॲव्हिलस. आणि या असणाऱ्या जे काही वायुकोश जे आहेत तर त्या वायुकोशांच्या भोवती केशिका ज्या आहेत ज्याला कॅपिलरीज आपण त्या ठिकाणी म्हटले अतिशय केसांच्या आकाराच्या आहेत म्हणून त्याला त्या ठिकाणी कॅपिलरीज किंवा केशिकांच्या अत्यंत दाट अशा प्रकारचं जाळं जे आहे तर ते जाळं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. पुढे वॉल्स ऑफ ॲव्हिली अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. हे जे काही वायुकोश जे आहेत तर त्या वायुकोशावरील असणारे जे काही आवरण जे आहे तर ते आवरण कसं सांगितलं आपल्याला अत्यंत त्या ठिकाणी पातळ जे आहेत तर ते पातळ त्या ठिकाणी असतं. जे सर्वसाधारणपणे वायुकोशावरील असणारे जे काही आवरण जे आहे तर ते आवरण किंवा असणारे जे काही केशवाहिन्या ज्या आहेत तर त्या केशवाहिन्यांवर असणारे जे काही आवरण जे आहे तर ते अतिशय थिन म्हणजे पातळ जे आहे तर ते पातळ त्या ठिकाणी असतं. गॅसियस एक्सचेंज कॅन इझिली टेक प्लेस अक्रॉस थिन वॉल. आता हे पातळ कशासाठी असतं तर हे जे काही पातळ आवरण जे आहे तर त्या पातळ आवरणातून वायूंची सहज त्या ठिकाणी असणारी जे काही इझिली म्हणजे सहज अशा प्रकारची देवाणघेवाण जी आहे तर ते देवाणघेवाण त्या ठिकाणी होऊ शकते. ॲज लार्ज नंबर ऑफ ॲव्हिली इज प्रेझेंट इन द लंग लार्ज सरफेस इज अवेलेबल फॉर द गॅसेस एक्सचेंज. आपल्या लक्षात येत नसते की फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसामध्ये असंख्य अशा प्रकारचे छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही वायुकोश जे आहेत तर ते वायुकोश याच्यामध्ये दाखवलेले आणि या असंख्य अशा वायुकोशामुळे काय होत नसते वायू जे आहे तर त्या वायूंची देवाणघेवाण करण्यासाठी विस्तृत अशा प्रकारचा पृष्ठभाग जो आहे तर तो पृष्ठभाग काय होता नसतो तर त्या ठिकाणी तो उपलब्ध होता नाही. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.